नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज ही आपण लेस लावून दाखवणार आहोत ब्लाउजला। तर ही जी लेस आहे ही वर्कची लेस आहे। मी दाखवल्याप्रमाणे ब्लाउजला इथे आपण लेस लावणार आहोत। ही नेटला वर्क केलेलं लेस आहे, कट वर्कची लेस आहे ही। तर ही कशी लेस लावायची आपण पाहणार आहोत। तर आता आपण पहिल्यांदा ब्लाउज हा स्टिच करून घेतलेला आहे, कुठे शोल्डरमध्ये स्टिच केलेला आहे आणि इथे आपण पहिल्यांदा दाब बदलणार आहोत। आपण सिंगलचा दाब लावणार आहोत। इथे दोन्ही प्रकारचे सिंगलचे दाब मिळतात दुकानात, तर तुम्ही दोन्ही प्रकारचे आणले तर तुम्हाला सोपं जाईल। कारण कधी कधी या साइडून आपल्याला टिप मारावी लागते, कधी कधी या साइडून टिप मारावी लागते, म्हणून आपल्याकडे नेहमी हे दाब अवेलेबल असायलाच पाहिजेत। तर आता पहिल्यांदा मी हे शोल्डरमध्ये जोडलेलं ब्लाउज आहे आणि हा ब्लाउज उलटा केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथे उलटा जो ब्लाउज आहे त्याच्यावरती आपल्याला ही लेस लावायची आहे। तर ती कशी लावायची आहे, तर पहिल्यांदा उलटा ब्लाउज घेतलेला आहे, लेस मात्र आपण सरळ ठेवलेली आहे। दोन्ही प्रकारे आपण लेस लावून दाखवणार आहोत। पहिल्यांदा आपण गळ्याला लावणार आहोत आणि नंतर आपण स्लीव्जला लावणार आहोत। तर पहिल्यांदा आपण जो नेटचा भाग आहे तो आपल्या ब्लाउजवरती आपण घेतलेला आहे, म्हणजे लेस आपली सरळ ठेवलेली आहे आणि ब्लाउज आपला उलटा ठेवलेला आहे। पाठीच्या साईडला ब्लाउज उलटा करून आपण नेट त्याच्यावरती ठेवून सिंगल दाबाने अगदी किनारीवरती, म्हणजे किनारीच्या पण थोडंसं अलीकडे अशी आपण टिप मारून घेणार आहोत। कारण ही नेट आहे, नेट थोडीशी लांबते इकडे तिकडे। फक्त आपल्याला जिथे कॉर्नर, म्हणजे आपला जो गळा गोल आहे त्या ज्या गोलच्या कर्वला आपल्याला थोडंसं कट मारायचं आहे। कारण ही कट वर्कची लेस आहे, थोडंसं म्हणजे सरळ करताना आपण जेव्हा सरळ करू त्यावेळेस बसताना आपल्याला ही थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होईल, म्हणून थोडेसे आपण इथे कट देणार आहोत। तर दोन्हीकडे हे आपण कट देणार आहोत। अजून थोडे कट दिले तरीही चालतील, काही प्रॉब्लेम नाही। तर इथे आपण पहिल्यांदा ही लेस अशी लावून घेणार आहोत आणि व्यवस्थित नेट ठेवून थोडंसं अगदी ओढून घ्यायची नाही आहे ही लेस। जर तुम्ही ओढून लेस घेतली तर ते आपले लेस लावताना, म्हणजे जेव्हा ती सुलट करू आपण त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम होईल। तर इथे आपल्याला पहिल्यांदा ही लेस अगदी सैल हाताने लावायची आहे, ओढायची अजिबात नाही आहे। तर इथे आपली लेस आपण टिप मारून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। बघा ही लेस अशी दिसणार आहे। मग नंतर आपण याला काय करायचं आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवते। तर पहिल्यांदा ही लेस लावून झालेली आहे आपली। तर इथे आपला एक पार्ट तयार झालेला आहे। तर आपल्याला आता स्लीव्ज, पहिल्यांदा आपल्याला ही लेस लावल्यानंतर स्लीव्ज जोडून घ्यायची आहे। तुम्ही स्लीव्ज जोडून घेतली तर ही लेस लावताना थोडा आपलं खूप पसारा होईल, म्हणून मी पहिल्यांदा स्लीव्ज जोडलेल्या नाही आहेत, पहिल्यांदा मी लेस लावून घेतलेली आहे। लेसला मोकळा असल्यामुळे लेस पटकन लावली गेली। जर स्लीव्ज जोडून लावली असती तर थोडंसं जरा किचकट होतं, म्हणून पहिल्यांदा नेहमी गळ्याला शोल्डर अगोदर जोडून मग गळ्याला लेस लावायची आहे आणि मग नंतर स्लीव्ज जोडायची आहे। तर पहिल्यांदा दोन्हीही स्लीव्ज मी आता जोडून घेत आहे। हा प्लेन ब्लाउज पीस आहे। ब्लाउज पीस हा कस्टमरनी दिलेला होता। हा साधारणतः 150 रुपये मीटरचा एक मीटर मी ब्लाउज पीस दिलेला होता। खूप सुंदर हे कापड आहे आणि ह्याच्यात खूप छान छान कलर पण आहेत दुकानात। तर ह्या प्लेन ब्लाउज पीसवरती तुम्ही कोणत्याही प्रकारची आरी वर्कची लेस घरच्या घरी लावू शकता, म्हणजे जे आरी वर्क करायसाठी जे पैसे जातात, ज्यांना घालवायचे नाही आहेत पैसे, खूप कॉस्ट त्याची होती, त्यावेळेस आपण ह्या लेस अशा टेलरला लावायला देऊ शकतो। तर मला ही अशीच लेस लावायला सांगितली होती। आता स्लीव्जला लेस लावताना आपण पहिल्यांदा आपलं जे दंडघेरचं माप आहे तेवढंच आपण लेस लावायची आहे, बाकी आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे। तर मी इथे साधारणतः 2-2 इंचाचं अंतर सोडलेलं आहे बाजूला। आता हे तुम्ही पाहू शकता की इथे स्लीव्ज मी सरळ ठेवलेली आहे। सरळ स्लीव्जला मी लेस ही उलटी ठेवलेली आहे। पहिल्यांदा आपण बॅक साईडला उलटा ब्लाऊज धरून त्याच्यावर सुलट लेस ठेवलेली होती। आता आपण स्लीव्जला सरळ ठेवलेली आहे आणि उलटी लेस ठेवलेली आहे। फक्त नेट जी आहे ती आतमध्ये घेतलेली आहे आणि जे कटवरचं डिझाईन आहे ते आपण पुढे घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। बघा इथे मी टिप मारून घेतलेली आहे। अशाच प्रकारे दोन्हीही स्लीव्जला आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत। अशा टिपा मारल्यानंतर आपल्याला
अगदी ही लेस लावायला सोपी जाते आणि काही चिटकवायची वगैरे गरज नाही. खूप लेडीज अशा करतात की ही लेस कशी लावायची माहीत नसते. मग ते काय करतात, डायरेक्ट ती जो 77 नंबरचा जो ग्लू असतो त्याने ही डायरेक्ट लेस चिटकून टाकतात. पण नंतर काय होतं, ही लेस समजा कुठे थोडंसं खराब वगैरे झाली तर आपल्याला ही लेस काढताना खूप त्रास होतो आणि तो ब्लाऊज अगदीच खराब होऊन जातो. तर अशी जर तुम्ही लेस लावली तर अशी लेस लावली तर तुम्ही कधीही ही लेस तुम्ही काढू शकता. आणि हातावर अशी स्टिच करायची आहे की ती लेस आपण जसं मशीनवर टिप मारल्यासारखी दिसते अशी आपण ती हातावरती स्टिच करायची आहे. तर एका एका कर्वला मी 3-3 स्टिचेस दिलेले आहेत. तर इथे जे स्टिचेस दिलेले आहेत ते दिसणार पण नाहीत, कारण त्याच दोऱ्याने मी गोल्डन कलरच्या दोऱ्याने मी हे स्टिचेस दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही ग्लूनी चिटकवता त्यावेळेस तुम्हाला ही लेस काढता येत नाही. लेस थोडी जरी खराब झाली तर अख्खा ब्लाऊज आपला खराब होऊ शकतो. त्यामुळं अशा ट्रिकनी तुम्ही जर लेस लावली तर तुम्ही कोणतीही लेस परत ही लेस तुम्हाला वाटलं वर्षांनी की तुम्ही ही लेस काढून आता मला दुसरी लेस लावायची, आरामात लावू शकता. फक्त जे आपले स्टिचेस आहेत ते उसवायचे आहेत आणि जी टिप मारलेली आहे ती उसवायची, बस एवढंच करायचं आहे. तुम्ही दुसरी लेस कोणतीही लावू शकता आणि ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही लेस लावा आणि तुमचं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसणार आहे. काहीच अडचण नाही. तुमच्या टेलरला तुम्ही सांगू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, तुम्हाला जर वाटलं की खरंच हा यूजफुल आहे, तुम्ही तुमच्या मैत्रिणीमध्ये शेअर करू शकता. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही हे मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ खरंच यूजफुल वाटला का. तर तुम्ही हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी नवनवीन व्हिडिओ, नवीन ट्रिक तुमच्यासमोर आणेन. आणि तुम्हाला अजून काय पाहायचं असेल तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की हे हवं आहे तर मी ते दाखवेन. आणि अशा लेस तुम्ही लावून बघा आणि मला नक्की सांगा की कशी वाटली ही ट्रिक. हे बघा अगदी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसत आहे. तुम्ही पाहू शकता बघा समोरच की कसं छान बसलेला आहे. आतल्या ज्या हातशिलाई ती कशी घेतलेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही लावा आणि तुम्ही कोणतीही प्रकारची लेस लावू शकता. फक्त त्या लेस कॉस्टली असतात, पण आरी वर्क करण्यापेक्षा हे बेस्टच आहे. म्हणजे तुम्ही खर्चिक नाही आहे त्याच्यामुळं आणि दिसायलाही सुंदर आहे. तर नक्की हे ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.